दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. BLO SIR सिरीजमधील हा पुढील व्हिडिओ. आपण आता सेल्फ प्रोजिनीकडे वळालेलो आहोत. अर्थात ज्या आपल्या मतदार यादीमध्ये 2002 नंतर लग्न होऊन आलेल्या सुना आहेत, यांचं माहेरची माहिती आपल्याला लागत आहे. तिथला विधानसभा क्रमांक, यादीचा अनुक्रमांक, यादीतील अनुक्रमांक या 3 गोष्टी आपल्याला लागत आहेत. काही मतदार आपल्याला माहिती देऊ शकतील, ज्या मतदार यांना आपली ती माहिती सांगता येणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ. ते नाव सर्च करण्यासाठी 2 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत पाहणार आहोत आपण, ती म्हणजे ॲपवरून ते नाव कसं शोधायचं. तर आपल्या प्ले स्टोअरवरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे ॲप सर्च करायचं आहे इसीनेट. इसीनेट टाईप करतानाच पहिलं जे आपल्याला दिसतंय वोटर ॲप, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने त्याचा लोगो आहे, इन्स्टॉल करायचा आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. असं पेज दिसेल सुरुवातीला. ॲप ओपन झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल आणि इथं वोटर सर्व्हिस हे निळ्यामध्ये असेल डिफॉल्ट, तिथेच आपल्याला राहू द्यायचं आहे. त्या खालची जी पहिली टॅब आहे डाव्या हाताकडे पिंकमध्ये, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं चेंज लँग्वेज आहे. इथे जर आपल्याला आपल्या ॲपची लँग्वेज चेंज करायची असेल तर आपण चेंज करू शकतो किंवा डिफॉल्ट इंग्लिश ती राहणारच आहे. त्यानंतर बघा इथे SIR संदर्भातली ही टॅब आहे. सर्च युअर नेम इन लास्ट SIR, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, असेंब्ली निवडायची आहे. जर पोलिंग स्टेशनचं नाव माहीत नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर त्यातलं सेक्शन नंबर आणि नाव जरी माहीत नसेल तरी चालेल, काही अडचण नाहीये. सिरीज नंबर माहीत नसेल तरी चालेल. मतदाराचे नाव मात्र इथे टाकून घ्यायचे आहे. जर आपण पूर्ण नाव जर टाकलं तर परफेक्ट तीच व्यक्ती आपल्याला शोधता येईल. नावानंतरच्या ज्या 3 टॅब आहेत त्यामध्ये माहिती भरली नाही तरी चालेल. सर्च केलं तरी आपल्याला नाव सापडणार आहे. नाव जे आहे ते आपण इथे मराठीमध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला सर्चच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ते नाव सर्च झालेलं आहे. ते नाव आपलंच आहे का हे बघायचं आहे आणि तिथली जी माहिती आहे ती घेऊन आपण त्या सेल्फ प्रोजिनीमध्ये तो मतदार आपण ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सहज हे नाव शोधू शकतो. नक्कीच सर्वांना उपयोगी असे हे ॲप असणार आहे. या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.